गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव स्वप्नील गुरव आहे. मी एक कॉस्मेटिक अँड टॉय शॉप रनिंग करतो कांदिवलीमध्ये. मित्रांनो, अगर कोणाला सीजनल बिझनेस करायचा आहे, म्हणजे जे आपले मराठी बांधव आहेत ते काही कंडिशनमुळे जॉब सोडू शकत नाही, त्यांची काय अशी सिच्युएशन असतात की ते जो जॉब करून त्यांना काहीतरी बिझनेस करायचा असतो, किंवा कोणाला सॅटर्डे संडेचा बिझनेस करायचा असतो, तर तशाही प्रकारे ते बिझनेस करू शकतात. बिझनेस करण्याचे ना मित्रांनो खूप मार्ग आहेत. असं नाही की तुम्ही जॉब सोडूनच बिझनेस करा, खूप मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग मी तुम्हाला आज सांगतो. एक सीजनल बिझनेस असतो. सीजनल बिझनेस म्हणजे जसे सण असतात तसं तुम्ही बिझनेस करू शकता. जसं का आता संक्रांत आले, तर मग संक्रांतीच्या 10-15 दिवस अगोदर किंवा हप्ताभर अगोदर तुम्ही एक छोटीशी बाहेर अशी जागा बघून कुठे पण रोडवे साईडला पतंग मांजाई वगैरे सेल करू शकता, असा बिझनेस करू शकता. किंवा आता 26 जानेवारी येते. 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही प्रजासत्ताक दिनच्या दिवशी तुम्ही फ्लॅग सेल करू शकता, झेंडे वगैरे. तर होली येते, होलीला तुम्ही पिचकारी वगैरे सेल करू शकता. असे जे सीजनल बिझनेस आहेत, दिवाळी झालं, त्याच्यानंतर आपले मराठी सण झाले, भरपूर. म्हणजे हर एक महिन्याला काही ना काहीतरी नवीन सण येते, तर तुम्ही असे सीजनल बिझनेस करून पण तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. आता इफ जर कुणाला ह्याचा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, त्याचं जर झेंड्यांचा जर बिझनेस करायचा असेल 2-3 दिवसाचा फक्त, तरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगली इन्कम असते. जर खरोखर कोणी इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला सांगा. मुंबईमध्ये कोण असेल तर मी सांगतो की तुम्ही कुठून माल घेऊन या. मला एक जस्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी देईन की फ्लॅगचा मग तुम्हाला आता मला एवढ्या वर्षाचा अनुभव, त्या अनुभवाच्या बेसवरती कुठे स्वस्त भेटेल ते मी तुम्हाला सांगू शकतो. माझी तन्मय फक्त आपल्या ह्या मराठी माणसांसाठीच आहे, मुलांसाठीच आहे, की त्यांनी काही ना काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करावेत. फक्त सॅलरीवरती डिपेंडंट राहू नका. अगर जर तुम्हाला खरोखर ते रिच डॅड अँड पोअर डॅड जी बुक आहे ना, ते एकदा खरोखर वाचा. एकदा, दोनदा, तीनदा, जसं तुम्हाला शक्य असेल तेवढा टाईम वाचा किंवा ऐका. त्यात पण ते जे ऑथर आहेत ते बोलतात की त्यांचे जे रिच डॅड होते त्यांनी ना फक्त एका सोर्सच्या इन्कमवरती ते डिपेंडंट नाही राहिले. त्यांनी इन्कमचे अलग अलग मार्ग निवडले, किंवा त्यांनी त्याची खोज केली अलग अलग मार्गांची. कशा प्रकारे आपल्याकडे पैसा येऊ शकतो. 10 मार्गांनी आपल्याकडे पैसा आला पाहिजे. सहज आज तुमची सॅलरी फक्त एकाच मार्गाने पैसा येतो आहे, आणि जर ती जर उद्या स्टॉप झाली किंवा काही ना काही कारणामध्ये तुम्हाला बॉस बोलला की बाय तू रिझाईन दे किंवा तू येऊ नको, तर तुमच्याकडे दुसरा सोर्स काय इन्कम जनरेट करण्याचा. तर आपले सोर्स ऑफ इन्कम हे वाढवा. बिकॉज सोर्स ऑफ इन्कम वाढवणं खूप गरजेचं आहे. आज मी कॉस्मेटिक जेव्हा ओपन केलं तेव्हा माझ्याकडे फक्त कॉस्मेटिकचा एकाच मार्गाने सोर्स येत होता. पण मी बोललो की नाही, आपल्याला अजून पण काही डेव्हलपमेंट करायला पाहिजे. त्यामुळे मी टॉईज ओपन केलं. आता माझ्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये स्टेशनरी आयटम आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे पूजेचं साहित्य भेटतं. त्याच्यानंतर चॉकलेट्स वगैरे आहेत, टॉईज वगैरे आहेत. मग हे माझ्या एका झाडाला मी माझ्या ब्रँचेस क्रिएट केल्यात, की मला हर एक कापासून आज जर कॉस्मेटिकचं कमी प्रोडक्ट सेल जातात, उद्या माझ्याकडे टॉयजचे प्रोडक्ट सेल होतात, परवा माझ्याकडे पूजेचं सामान सेल होतं, काही स्टेशनरीचं सामान सेल होतं, बांगड्यांचं सामान सेल होतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ना सोर्स ऑफ इन्कम वाढवलं पाहिजे. जर तुम्ही तुमचे सोर्स ऑफ इन्कम नाही वाढवले ना, तर मग तुम्ही फक्त सॅलरीच्या भरोशा राहता, आणि ती 1 तारखेला होते, 4-5 दिवसामध्ये ती संपते. मग तुम्ही परत महिनाभर तेच डेली रुटीन फॉलो करता. ऑफिसला जा,
कामं करा वगैरे. तर माझ्या मते हर एक मराठी मुलांनी ना सोर्स ऑफ इन्कम हे वाढवलेच पाहिजेत. पॅसिव्ह इन्कम वाढवा. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करू शकता. त्याने तुम्हाला काही इंटरेस्ट वगैरे भेटेल, तशा इन्कम वाढवा. पण फक्त सॅलरीच्या भरोसे राहू नका. कारण की पूर्ण लाईफ तुम्ही सॅलरीच्या भरोसेच राहता. अगर जर तुम्हाला इतर वेळी जर तुम्हाला इन्कम आली हर एक महिन्याला किंवा हर काही दिवसांनी, तर तुम्ही एक बिझनेसचा विचार करून तुम्ही तुमचा जॉब सोडण्याचा विचार तुम्ही करू शकता. त्यामुळे हेच सांगायचं आहे की बिझनेसमध्ये नक्की या. आता जसं 26 जानेवारी येते, तर 24, 25, 26 हे 3 दिवस तुमचे जे फ्लॅग असतात ते सेल होतात. आणि असं नाही की चांगला तुम्ही रोड साईडला जरी एक छोटासा बाकडा घेऊन जरी तुम्ही स्टार्ट करता, तुम्ही त्या 3 दिवसामध्ये नाही बोलाल तुम्ही 25,000-1,000 रुपये कमवू शकता. तुम्हाला यकीन होणार नाही सर्व गोष्टींचा, पण असं होतं. तुम्ही कमवू शकता 3 दिवसामध्ये पण. आता समज तुमची सॅलरी जर 25-30,000 रुपये असेल, तर तुम्ही ते फक्त 3 दिवसामध्ये तुम्ही काढू शकता. आणि हे जे सामान येतं हे जास्त कॉस्टली पण येत नाही. हे तुमचं एक 4-5 हजारामध्ये तुमची व्हरायटी बनून जाईल. हर एक सीझनचं असतं की जो सीझन असतो त्याच्या 3-4 दिवस अगोदर तुम्ही जर स्टॉल लावलात तर तुमची चांगली कमाई होते. मला खरोखर ना आपण ना बिझनेसमध्ये खूपच मागे आहोत. खरोखर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या. तुम्ही जोपर्यंत या क्षेत्रामध्ये येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला नवीन आयडियाज काय असतात हे तुम्हाला समजणारच नाही. तुम्ही फक्त त्याच ऑफिसच्या लॅपटॉपमध्येच आपला माइंड यूज करत बसता. तुम्हाला बाहेरचं आपली थिंकिंग डेव्हलप होत नाही. फक्त ऑफिसचे काय मेल चेक करायचे आहेत किंवा ऑफिसचं काय काम करायचं आहे हेच तुमच्या माइंडमध्ये असतं. आणि बॉस मला कधी सुट्टी देईल कधी नाही हेच माइंडमध्ये असतं. पण मी जेव्हापासून सोडलं ना, तेव्हापासून माझ्या डोक्यात भरपूर बिझनेसचे प्लॅन आहेत. पण ते अजून काही त्याला वेळ लागणार. असं नाही की लगेच होणार त्या गोष्टी. वेळ लागणार. 2 वर्ष लागते, 3 वर्ष लागते, माहीत नाही किती लागणार, पण वेळ लागणार. पण माझ्या डोक्यात आहे असं खूप करायचं, म्हणजे खूप बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. तुम्ही नक्की या आणि तुम्हाला यातून चांगलाच रिस्पॉन्स भेटणार. बिझनेसमध्ये स्टार्टिंगला थोडे तुमचे 5-6 महिने खराब जातील, नो डाऊट. पण त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की बाबा नाही, खरोखर बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे. तर सिजनेबल बिझनेस करा. नाही जमलं सध्या जॉब सोडण्याचा विचार नसेल करत, तर सिजनेबल बिझनेस करा. त्यामधून पण तुम्ही चांगले, म्हणजे जे तुम्ही महिन्याला कमवता ते तुम्ही 3 दिवसामध्ये कमवू शकता. असा बिझनेस नक्की होतो. आणि आहे हे इतर लोक बघा कसे बिझनेस करतात रोडच्या कडेला. आता तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल ना, पण रोडच्या कडे बघा आता 24-25 3 दिवस झेंडे फ्लॅग वगैरे घेऊन ते लोक रेडी असतात आणि त्यांचा चांगला सेल होतो. म्हणून मराठी मुलांना जागे व्हा, बघा, सिजनेबल बिझनेस करा, काही हरकत नाही, करा. कुठून तरी तुमच्याकडे 4-5 वेळी तुमच्याकडे इन्कम ही आलीच पाहिजे. फक्त सॅलरीमधून तुम्हाला इन्कम येईल ना, त्याच्या भरोसे राहू नका. त्याने तुमची कधी ना ग्रोथ होणार ना कधी तुम्ही तुमची लाईफस्टाईल जगू शकणार. सो मला एवढंच म्हणायचं होतं की बिझनेस करा. थँक्यू व्हेरी मच.